आता तुम्ही म्हणाल हा कुठे निघाला, तर निघालो गावाकडेच, पण सोबत जो आहे तो माझ्या बालपणीचा मित्र प्रशांत. शिवजयंतीसाठी गावाकडे जाणार होतोच तर याने फोन केला, भावा मी गावी जात आहोत तर येतोस का माझ्यासोबत. मी क्षणभरही विचार न करता तयार झालो. तुम्ही काहीही म्हणा, पण जेव्हा बालपणीचा मित्र भेटतो तेव्हा त्याच्यासोबत केलेले कारनामे आणि ते दिवस आठवून मनाला आनंद मिळतो. जणू काही बालपण नावाच्या पुस्तकाची पानं चाळत आहोत असं वाटते. अरे बरं, चला चहा पिऊन घेऊ. तर गोष्ट अशी, हा खूप वर्षानंतर भेटला, छानपैकी लग्न केलं आणि प्रपंचाला लागला. गोष्टीत माझी रुमाल कधी पडली मला कळलंच नाही. मग रुमाल परत घेतली आणि त्याने घरच्यांसाठी स्वीट घेतला. गावात पोहोचलो आणि पोरं काम करत होती. पोरगा घरी आला आणि आई काही बनवल नाही असं कधी होतं का. तिने मस्तपैकी गरमागरम वडे बनवले आणि मी त्यावर ताव मारून मंदिराकडे निघालो. मंदिरावर चढून ध्वज बांधला आणि पोरं मस्ती गंमत जम्मत करत कामे करत होती. त्यामुळे काम केल्यासारखं पण वाटत नाही. आमच्या गावच्या कलाकाराने महाराजांची रांगोळी काढली. मर्द मराठी मातीचा, छत्रपती सह्याद्रीचा, आठवे शिवाजी राजा आज गं. मग आम्ही फुलांनी महाराजांना सजवून घराची वाट धरली आणि आतुरता होती उद्या उगवणाऱ्या सूर्याची, 19 फेब्रुवारीची.